बॅक टू माय चॅनल सुरक्षा साबळे. आणि आत्ता मी एक्सायटेड पण आहे आणि नर्वस पण आहे यार, कारण की ना मला आता केस कापायला जायचंय. मी शौकीनच आहे ऑलरेडी खूप केसांची, मला म्हणजे वेगवेगळी स्टाईल करायला आवडते. ह्याच्यापूर्वी पण तुम्ही बघितली होती की मी म्हणजे बटरफ्लाय कट केला होता, तर तो पण मला खूप सुंदर वाटला होता. पण आता हे केस जे वाढलेत ना, तर हे कसे ते लेअर होते ना थोडेसे त्याच्यात मिक्स, तर ह्याच्यात विषय असं झालं की आता वाढलेत ते माझे केस, तर आता असे झाले त्याला. म्हणजे मला काही करायचं असलं तर सुचतच नाही. तर मी आता एक हेअरस्टाईल शोधून ठेवली आहे. नो की मला 90sचे 80sचे गाणे खूप आवडतात, मला जुने गाणेच आवडतात आणि माझी चॉईस पण खूप मिलेनियल आहे. मला त्याचं प्राऊड आहे, मला आवडती बाबा, मला जुन्या गोष्टी आवडतात जास्त. मला आत्ताचं नाही आवडत गाणे बिणे काहीच. आत्ताचे मूवीज पण जास्त काही खास नसतात, थोडेफार रेअर सोडले तर. पुरा नहीं हुई यार मैं काफ़ी. मग आणि मला हेअरस्टाईल्स पण मग जुनेच आवडतात जास्त करून. मग आता मी अजून एक ट्राय करायला चालली आहे माझ्या केसांसोबत एक्सपेरिमेंट. तर मी आता ते केस अशा हिशोबाने मी केस कापणार आहे. मग तुम्ही ते हेअरस्टाईल नक्की बघा आणि कशी वाटते, मला सूट होते की नाही ते नक्की सांग. सूट तर होणार आहे, मी ते शोधूनच ठेवलं आहे मात्र. पण आता माझा दादा मला म्हणतो की मला अशी म्हणजे बो बांधलेलं जास्त सुंदर दिसतं, पण मला नाही आवडत. पण तो म्हणतो तर ठीक आहे ठीक आहे, छान दिसतं. म्हणून मग मी आता काय काय करू. हा ते ठेवते मी जमा करून, मला त्याच्यातून हे करायचं आहे आता सिस्टममध्ये, त्याच्यातले व्हिडिओज घ्यायचे, मग मी ते बनबिन करून ठेवून देईन. ठीक आहे. कधी लावून जा. नाही कुलूप लावून जाईल. हा कुलूप लावून जा. दादाचं कशाला घेतलं तू, काय म्हणून घेतलं असेल. तर ठीक आहे गाईज, आता मी आणि दादा चाललोत माझ्या केसांवर एक्सपेरिमेंट करायला, केस हेअर कट करायला नवीन न्यूवाला. मग बघू कसं दिसतं. ठीक आहे चला. अरे 3190च दाखवते ते, मी आता व्ह्यू बिल केलं ना त्याच्यात येत आहे. मेरी बात आज तक किसी ने सुनी इस घर में? नो. माझं कोणी ऐकतच नाही यार. दादा जायचं का आपण हेअर कट करायला? लॉक किया जाय. बघितले ना माझी चॉईस कशी. माझी चॉईस आहे, मला तुझी केस बाबा. मी आता ह्यांना सांगितलं नाही आपण कशी केस. मी ह्यांना सांगितलं नाही अजून मी कशी केस कापणार आहे म्हणून. नको सांग, नको सांग. अगर तूने बताया तो फिर दादा स्कूटी मम्मी आणि ते घेऊन गेले. कुलूप घेत चल. चलो गाईस चलो. नाही भरला अजून, उद्या भरल. संध्याकाळचं नको रे. हा तिथंच असं या पोराला काहीच सापडत नाही बाई. इस लड़के को आज तक कुछ मिला नहीं. आता आम्ही चाललोय आणि आता आम्ही रस्त्यामध्ये है. सायकल वाले बाबू भैया करना क्या चाहते हो छोटे. आता आम्ही हबीबमध्ये चाललो. हबीबी आम्ही हबीबमध्ये चाललो आणि इथे बॉलिवूड मल्टीप्लेक्स आहे गाईज, टँकर मोडला प्लॅन. ठीक आहे चलता आहे. पण आता मी तिकडे गेले का डायरेक्ट तुम्हाला दाखवते, कारण की काय माझ्या हातात दादाचा फोन आहे आणि इकडे माझा फोन आहे. मग ते काय लिंक होऊ राहिलं एअर ड्रॉप. बाय. काय वाटलं फक्त तुम्ही लोक फ्लेक्स करू शकतात का, मी पण फ्लेक्स करू शकते. आणि ते कसं काय, चला दाखवते. 1 2 3 स्टार्ट. 2 मिनिट. 1 2 3 जंप. दिसला स्टुडिओ केला मी फ्लेक्स, झाला माझा फ्लेक्स करून गाईस. हमने कधी भी देखी आहे. पोचलो आपण आपल्या हबीबीमध्ये. अरे यार गाडीचा वाहन. अरे गर्दी आहे का, गर्दी आहे बाई गर्दी आहे. सुरक्षाचं काम कधी सुरळीत झालंय. थांबा साहेब. कुत्रे त्याला नाही
दाखवायचं, इथं आपल्याला दाखवायचं इथं गर्दी आहे. सुरक्षाचं काम कधीच सुरळीत होत नाही गाईस, कधीच नाही, नॉट पॉसिबल. इकडे आम्ही आलो बसलो. आता आम्हाला लागणार आहे 15 ते 20 मिनिटं वेट करायला लावले. म्हणून म्हणते सुरक्षा चालू. कधी असं झालं मी आले आणि काम सुरळीत होईल म्हणून. झाले कमी. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. मस्त वाटत राहिले. आता इथे आम्ही पाणीपुरी खायला बसलो आणि दहीपुरी मागवली आहे. बस नाही बस. हाय ग चांगला आहे. आता बघू कैसे है. पुढं काय म्हणले रे त्याला फ्लेक्स म्हणतात पप्पा. गाईस आता इथे आपला हेअरकट झालेला आहे. मला मी दाखवला म्हणले होते ना मी की मला 90s वाणे आवडतं गाणे बिणे पण, आणि हेअरस्टाईल पण 90sचीच आवडती म्हणून थोडंसं विंटेज स्टाईल केली ह्यावेळेस. मागच्या वेळेस बटरफ्लाय होता आणि ह्यावेळेस आपण विंटेज केला आहे माझ्या आणि दादाच्या म्हणण्यावर, कारण की दादाला ती ॲक्ट्रेस आवडती. ती कोण, मीनाक्षी शेषाद्री, ह्या ॲक्ट्रेस खूप आवडतं त्याला आणि मग त्याच्यामुळे आम्ही तिच्यासारखं हेअरकट केला मी पण, आणि हो पण म्हणलं होता कट म्हणून मग मी केलं. कसं वाटतं हा हेअरकट माझं नक्की सांगा.
आणि येस, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं आपला ब्लॉग आपण संपवत आहेत. ओके. किती पाडते तू इकडून हे अरे ते पडते ते मी नाही पाडत. चुकीचं काढते तू इकडून असं अकराची काढते ना मला त्याचा लय राग येतो. हे बघ आता इकडून हे बघ आता असं घेतलं बघ पण छान वाटतं. आणि आता बघा बस बस दिसायला छान आहे मी. दादा तुझी बहीण दिसायला लय छान आहे. क्या कहना चाहोगे तुम? मस्त वाटतं त्याला आता अजून व्हॉल्यूम आला का थोड्या दिवसांनी लय मस्त वाटते ना अजून ते. अजून छान वाटतं ते. मला तर बघ टक्कल पडत चाललंय माझं परत गेलंय. तर फोर हेडच आहे बाबा मोठं सगळं. पण मला नाही वाटत आहे कारण की ज्यांचं कपाळ मोठं असतं त्यांचं भाग्य पण खूप छान असतं. समजा ना तो उनके साथ लक रहता है लोक. तर बाबा इथेच ब्लॉग आपण समाप्त करतोय आपला. असंच मला साथ देत राहा, मला सपोर्ट करत राहा, माझं तुमचं भरभरून प्रेम वदत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते ह्या न्यू हेअरकटमध्ये. ओके बाय बाय.